Welcome back, students. Open your books, listen carefully. मुलांवर लक्ष द्या आणि पुस्तके समोर ठेवून त्याकडे लक्ष द्या. आज आपण 1.4 बी स्मार्ट त्या लेसनकडे जात आहोत. बी स्मार्ट. We learned 1.3, 2 and 1. I gave you homework on basket full of moonlight. Did you complete? And a question paper on basket full of moonlight. Today we are going to introduce about be smart. First, what is smart? What is smart? Smart means actually not handsome. Smart, I would like to explain the definition of smart. Be smart. This is imperative. Actually, be smart means, what is smart? Smart means intelligent, progressive, active, hard worker, honest, beautiful, truly. All words combined in a sentence that makes smart. स्मार्ट म्हणजे काय? चतुर, हुशार, प्रामाणिक, कष्टाळू, मेहनती, जिज्ञासू, चिकाटी वगैरे वगैरे या सर्व शब्दांची जी की एक श्रृंखलायुक्त शब्दरचना तयार होईल त्याला म्हणूया आपण स्मार्ट. बी स्मार्ट म्हणजे कसे राहा? सतर्क राहा, कष्टाळू राहा, प्रयत्नवादी राहा, मेहनती असा अर्थ या स्मार्टचा या ठिकाणी होतो. या वॉर्मिंग अप मधील दिलेल्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, चिटचाट हे तुम्ही सोडवायचं आहे. करिअर फॅक्टर्स दिलेत, वाचा, समजून घ्या. खाली अक्रॉस्टिक दिलेलं आहे. अक्रॉस्टिक तर आपल्याला माहिती आहे, मागच्या वर्गात आपण पाहिलंय. अक्रॉस्टिक म्हणजे आता इथे एक शब्द दिलाय फ्रेंड. एफ पासून काय, आर पासून काय, इथे काय दिलेलं आहे? फेथफुल. पुन्हा रिस्पेक्टेबल, इन्स्पायरिंग असे शब्द तयार होतात प्रत्येक स्पेलिंग पासून. त्याला आपण अक्रॉस्टिक म्हणू. खाली दिलेलं इथं an acrostic is a form of writing where the first letter in each of the lines forms another word. For example, दिलं आहे friend. Okay, तर इथं सांगितलं आहे prepare on your own such acrostic for your dearest family member. Okay, name of your best friend, a quality of filling any profession. काय प्रोफेशन आहे त्याचं? डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, शिक्षक आहे, टीचर. टीचर पासून मग टी पासून सुद्धा ई पासून ए पासून असं इथे सोडून दिलेत नाही फेटफुली. त्या पद्धतीनं यामध्ये नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, कुठल्याही मित्राचं नाव घ्या, त्या नावामध्ये प्रत्येक स्पेलिंग पासून शब्द तयार करायचा. अक्रॉस्टिक म्हणा. सोपं की नाही? तर सोडवायचं. ओके, पुन्हा खाली काय दिले? नंबर 3, save with the underlined words in the following sentences
are used as a noun of or verb or adjective. खाली ते वाक्य दिलेले आहेत की नाही, पुस्तक समोर ठेवून ऐकायचं आहे. त्या वाक्यामध्ये प्रत्येक काही शब्दांना अंडरलाईन केलेले आहेत आणि पुढे ब्रॅकेट दिलाय. काय करायचं आहे, अंडरलाईन केलेला शब्द जो काही आहे तो वर्ब आहे का, ऍडजेक्टिव्ह आहे का, किंवा मग नाउन आहे का, हे तुम्ही फाइंड करायचं आहे. फाइंड नंतर किंवा आयडेंटिफाय नंतर ते लिहायचं आहे की ते नाउन आहे, वर्ब आहे की ऍडजेक्टिव्ह, तिन्हीपैकी एकच असणार आहे. त्यामध्ये आता पहिल्यांदा काय दिलं आहे, आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. अंडरलाईन कशाला पहा, पुस्तक समोर ठेवून बघायचं आहे. अंडरलाईन कोणत्या वर्डला आहे, वॉकला. आता वाक्य वाचायचं आहे, डायरेक्ट विचार नाही, तसं सोडवता येणार नाही. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे, समजलं. मग वॉक काय आहे वाक्यात, आय वॉक एस प्लस व्ही, म्हणजेच निश्चित काय आहे, वॉक या वाक्यातील वर्ब आहे. अंडरलाईन केलं ना वॉकला, म्हणून त्या कंसात रिकामी जागा दिली नाही. कंसामध्ये जे भाग लिहायचं आहे ना, तिथे काय लिहायचं आहे कंसामध्ये, वर्ब. नंबर बी, आय गो फॉर वॉक एव्हरी डे. आता परत वॉक आहे, इट इज लाईक अ वॉक वर्ड इन द सेंटेन्स. I go for a walk, not I walk. First sentence what? I walk to school every day. That is, walk is a verb in the first line, first sentence. Second being, I go for a walk every day. Walk change into I go for. Go is a verb. But underline walk. Repeat in the B sentence, that is walk is a, I go for a walk every day, a walk, that is noun. Okay. C, number C, they gave me a gift every day. What is gift, noun. Okay. Number D, you can gift her a storybook. You can gift. कॅन मॉड्यूल वर्ब आहे, मग कॅन नंतर पुन्हा वर्ब येणार आहे. म्हणजे गिफ्ट इथं नाउन नाही, त्याचा गिफ्ट काय येतं, वर्ब आहे. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक, वर्ब. नंबर ई, इट वॉज सोल्ड एज अ गिफ्ट पॅक. इट वॉज सोल्ड एज अ गिफ्ट पॅक. काय तुम्हाला, it was sold as a gift pack, adjective. Number F, they bought a new house on 10th Street, adjective. A new is a simple adjective. The old age home houses, okay, clear, verb. Complete it. Page number 22. 22, be smart. Be smart, that is the need of things to become smart. The varieties, several things we need. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. Champions, जे विजेते असतात की नाही, यशस्वी लोक, काय म्हटलंय, मेड इन जिम्स. ते कुठल्या व्यायामशाळेत किंवा एखाद्या जिम मध्ये, ज्याला आपण काय म्हणू आपण, व्यायामशाळा, त्यामध्ये ते तयार होत नसतात. ते कसे असतात, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड.
त्यांच्यात उपजत जे असतं गुण वैशिष्ट्य ते त्यातून ते तयार होतात. अ desire, a dream, a vision, they have to have the skill and the will. अथांग इच्छाशक्ती त्यांच्यात असते, कष्ट करण्याची प्रवृत्ती असते आणि ते उपजत कौशल्य त्यांच्यात असतं, त्यातून ते तयार होतात. They have to have the skill and the will. कौशल्य आणि इच्छाशक्ती याच्या जोरावर ते तयार होतात. But the will must be stronger than the skill. इच्छाशक्ती ही त्या कौशल्यापेक्षाही मजबूत असते, दणकट असते. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. Very good things, very good thoughts in the lines. Any champions, real champions, not made in gyms. They have professional skill, own skill and will. Their skill and will. We have natural talents. आपल्याकडे उपजत काय असते, गुणवत्ता असते. तसं if we use that talent to set our goal in life, ते त्यांच्या उपजत बुद्धिमत्तेचा जे गोल आहे, गोल म्हणजे काय, एम, टार्गेट, ॲम्बिशन, ध्येय, उद्दिष्ट, ते उद्दिष्ट पूर्तीसाठी आपलं आयुष्य झोकतात. We can easily get success in life. काय म्हटलं बघा, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण सहज यश मिळवू शकतो, पण यश सहज मिळवणे सोपं नाही. त्यासाठी अथांग इच्छाशक्ती हवी आहे, मेहनत करण्याची जिद्द हवी आहे. We shall not achieve our goals if we do not take actions and achieve them. आपण यश तेव्हाच मिळवू शकतो, अन्यथा मिळवू शकत नाही जोपर्यंत आपण कष्टवादी मेहनती असू शकत नाही, तोपर्यंत यश मिळवू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी प्रयत्नवादी, कष्टाळू, मेहनती असलं पाहिजे, तर ते सहज आणि सहजरित्या आपल्याला यश मिळवता येतं. यश सहजासहज मिळू शकत नाही. यशाच्या पाठीमागे लागता येते, तर कष्टाच्या पाठीमागे लागलं पाहिजे, तेव्हा यश आपल्या पाठीमागे धावून येतं. सो दॅट setting goals has two valuable assets. A sense path. Goals put one at the hem of. काय म्हटलं बघा, at the hem of म्हणजे ताबा असणे, स्वतःवरती एखाद्या गोष्टीवरती ताबा असणं. थायू भरभराट म्हणून म्हटलंय assets, a sense of. Setting goals has two valuable assets. A sense of originality and a stepping stone to illuminate. What do you mean illuminate? Illuminate means उजळून टाकणे, दीपमान करून सोडणे. त्याला illuminate शब्द वापरलाय, फार सुंदर शब्द वापरलाय. Illuminate the path goals put one at the hem of. आपल्याला ताबा त्याच्यावर असेल तर यशाने सर्व मार्ग आपण उजळून लावू शकतो, उजळून सोडू शकतो. कोणी ताकद त्याच्यात असते. Pursuing them acknowledges a better future situation they help to steer a course of life rather than simply drafting along the letting things happen. Setting goals may appear easily, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. यशस्वी होण्यासाठी the goal is very hard. Success is not hard. To take the goal is first step to achieve the success.
when we completely hard work to achieve the goal, and we have need to quality that to try, only try, hard work, struggle to get our success, achieve the success. So we take the aim first. We prepare our ambition to get success. So there are 5 step approach यश मिळवण्यासाठी काही संदेश दिलेला आहे. त्यामध्ये 5 पायऱ्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्या 5 पायऱ्या आपण कोणत्या त्या आपण पुढील तासाला पाहायचा आहे. त्याचा उल्लेख आपण इथे करूया. स्मार्ट गोल्स आर द मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक. स्मार्ट ॲक्रॉस्टिक सांगितलं ना मग कशा बाळांनो. ॲक्रॉस्टिक पहिल्या शब्दापासून शब्द तयार होईल. तसं स्मार्ट पासून स्मार्ट मधला एस घ्या पहिल्यांदा. एस पासून काय दिलाय स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे अचूकता, न चुकणे, गलती न करणे, त्याला स्पेसिफिक स्मार्ट मधला एस घेतलाय. पुन्हा स्मार्ट मधला एम घेतलाय मेजरेबल. त्याला काय म्हणलंय मापन योग्यता. पुढील शब्द आहे अचिवेबल पूर्ती योग्यता. रिअलिस्टिक वास्तववादी रियालिटी रिअलिस्टिक. अँड टाइम बाउंड कालबद्धता. त्या 5 पायऱ्यांना आपण पुढील तासाला पाहूया. ठीक आहे. ओके इथं थांबू आपण. सुरुवातीच्या पेजवरचे आपण काही प्रश्न सोडवले की नाही ते पूर्ण करा वहीमध्ये आणि हा लेसन पूर्ण वाचून घ्या. पुढील तासाला आपण पाहू. ओके बाय.